$85 अब्ज अमेरिकन डॉलर्स झाली आहे. नागरी भागात आणि शेतांमध्ये उपद्रव वाढलेल्या बिबट्यांना पकडण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग केला जाईल असं वनमंत्री गणेश नाईक यांनी म्हटलं आहे. नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक या तीनही जिल्ह्यातल्या मुख्य वरिष्ठ वनाधिकाऱ्यांची बैठक त्यांनी आज पुण्यात घेतली, त्यावेळी ते बोलत होते. उपग्रहांच्या माध्यमातून या भागात टेहळणी आणि निगराणी करणारे कॅमेरे लावले जातील. साधारणपणे 1 किलोमीटरच्या अंतरावर अशी व्यवस्था केली जाईल असं ते म्हणाले. यामुळे ज्या भागात बिबट्या जाईल तिथे सेन्सरच्या माध्यमातून सायरन वाजेल आणि गावकरी सावध होतील, जीवितहानी टळेल. तसंच वन खात्यातल्या पथकांना बिबट्या पकडणं सोपं जाईल असं त्याने सांगितलं. या कामी तरुण स्वयंसेवकांनी पुढे यावं असं आवाहनही नाईक यांनी केलं. मानव आणि बिबट्या यांच्यातील संघर्षाच्या प्रश्नावर केंद्र सरकारशी देखील चर्चा सुरू आहे. याबाबत लवकरच ठोस निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा आहे. तोपर्यंत बिबट्यांकडून होणारे मानवी हल्ले रोखण्यासाठी या बैठकीत चर्चा केली जाईल असं नाईक म्हणाले. नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी